आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर 7:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत युगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी सचिन म्हैसने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊया भारतीय हवामान शास्त्र विभाग आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेऊया. उद्या दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी कमाल तापमान 30.4 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23.2 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळची आर्द्रता 96% तर दुपारची आर्द्रता 59% राहण्याचा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग 3.8 किलोमीटर प्रति तास राहण्याचा अंदाज आहे. आताच आपण उद्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेतला. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है. परंपरागत खेती. आता ऐकूया चिया पीक लागवडीचे अनुभव याविषयी दीपक श्रीकृष्ण पारसकर, मुक्काम पोस्ट मडसूर, तालुका पातूर, जिल्हा अकोला यांची सचिन म्हैसने यांनी घेतलेली ही मुलाखत. शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या या शेतीविषयक कार्यक्रमात चिया पीक लागवडीचे अनुभव याविषयी दीपक श्रीकृष्ण पारसकर, मुक्काम पोस्ट मडसूर, तालुका पातूर, जिल्हा अकोला हे आलेले आहेत. आणि आज आपण चिया लागवडीचे अनुभव आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, आपण बघतो की रब्बी हंगामामध्ये आपले शेतकरी जे आहेत ते पारंपरिक पीक म्हटलं तरी चालेल, त्याच्यामध्ये हरभरा असेल, गहू असेल, या पिकांची लागवड करतात. परंतु दीपक भाऊंनी मागील 2 ते 3 वर्षापासून चिया याची लागवड ते करीत आहेत. त्यांचे काय अनुभव आहेत ते आज आपण आपल्या या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. तर दीपक भाऊ नमस्कार. नमस्कार. आपल्याला जो एक शेती कामाचा जो अनुभव म्हणतो आपण, तो किती वर्षाचा आहे तुम्हाला? 25 ते 30 वर्ष झालेली आहेत सर मला शेती करू. 25 वर्षा आधीची शेती आणि आजची शेती याच्यामध्ये खूप फरक आहे. खूप फरक आहे. तर काय फरक सांगता येईल तुम्हाला? सर आता मेकनायझेशन, ट्रॅक्टरचा वापर, हार्वेस्टिंग साठी वेगवेगळे प्रकार, पिकांचेही प्रकार वेगवेगळे बदलले आहेत. पूर्वी असे बैलजोडीवर सारे होते, त्यावेळी खूप संकट होते, खूप वेळ लागत होता ना. आता थोडं सोपी झालेली. आता सोपी झालेली आहे. 25 ते 30 वर्ष आधी जर का मग पेरणी करायची असेल किंवा काही लागवड करायची असेल तर शेतकरी आपल्या घरचंच बियाणं वापरायचा.
हो. त्याला कृषी केंद्र म्हणून हे बऱ्याचदा माहीत नसायचं. 70 ते 80% जे बियाणं होतं ते शेतकऱ्यांच्या घरीच होतं. हो. तर याचाही फायदा आपल्याला काय सांगता येईल? हा, पूर्वीचं जे आहे, पण जे बीज होतं आपल्याजवळ पूर्वीचं, हां हां, त्याचं जे उत्पादन क्षमता होती ती खूपच कमी होती. कमी होती, बरोबर आहे. हां, आताचे जे आहेत नवीन बीज जे आहे त्याचं उत्पन्न थोडंसं जास्त झालेलं आहे. आणि पूर्वी बिमारी ह्या खूप कमी होत्या आणि आता जरा जास्त प्रमाण झालेलं आहे. साहजिकच आहे. आता ते बीटी वगैरे आल्यामुळे बरेचदा असं होऊ शकतं. तुमच्याकडे सध्या शेती किती आहे मग? माझ्याकडे 13 एकर शेती आहे सर. 13 एकर शेती आहे. हो. तर या 13 एकराच्या शेतीचं जे एक नियोजन आहे तर ते कशा पद्धतीचं आहे तुमचं मग? 13 एकर मी रब्बीमध्ये शक्यतो 10 ते 12 एकरच पेरतो. अच्छा, पाण्याची उपलब्धतेनुसार पेरणी होते आमची. कारण आम्हाला कॅनॉलचं पाणी भेटते उपसा सिंचन मध्ये. तर त्या कारणाने नियोजन करत असताना मग आम्हाला काही गहू, काही हरभरा, हे जे पारंपरिक पिकं आहेत ह्यांची लागवड करायला लागते. आणि एखाद्या वेळी प्रयोग म्हणून आम्ही नवीन पिकाचा प्रयोग करण्याचा प्रयत्न करत असतो. हरभरा असेल, गहू असेल, अनुभव तुम्हाला बराच आहे. परंतु आता आपण जी एक आपली चर्चा चालू आहे चिया या पीक लागवडीच्या संदर्भात सध्या आपण बोलत आहोत. तर चिया पीक हे कसं पीक आहे हे? चिया पीक हे तर आम्हालाही नवीनच होतं. मागच्या 3 वर्षापासून आम्ही चियाची लागवड करत आहे. तर चियाचं पीक घेत असताना थोडंसं एक औषधी वनस्पती म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. औषधी वनस्पती म्हणून. हां, तर औषधी वनस्पतीची लागवड करायची तर आमचा विचार होता. पण ते आकस्मिकपणे 23-24च्या रब्बी हंगामात आमचा हरभऱ्याचा पेरा केला होता आम्ही. पण ते अति पावसामुळे ते मोडावं लागलं आम्हाला. अच्छा, मग एक संकटात संधी शोधल्याप्रमाणे आम्हाला निमकाळे सर आणि शरद इंगळे सरांची गावात एक चर्चा झाली होती. तर त्यांनी आम्हाला चिया पिकाची ओळख करून दिली होती. अच्छा. तर म्हणून आम्ही चिया पिकाकडे वळलो. आता बघा, हे आपले जे एक पारंपरिक पिकं आहेत आणि चिया पीक जर का म्हटलं आपण तर हे आपल्यासाठी खूप नवीन पीक आहे. कारण या पिकाचा अनुभव आपल्याला नाही आहे. आणि तुम्ही पहिल्या वर्षी ज्यावेळेस पेरलं तर होऊ शकते आपल्या घरातून म्हणा किंवा आपले भाऊ असतील, तू बा हे कसं काय करताय, आपल्याला या पिकाचं काहीच माहिती नाही आहे, या पिकाला मार्केट आहे की नाही आहे हे पण माहीत नाही आहे. बरेचदा विरोध पण होतो. विरोध झाला का मग तुम्हाला पण? हो, विरोध तर होणारच आहे. कारण कोणत्याही आपल्या भारतीय शेतीमध्ये असं आहे की नवीन पीक घेत असताना त्याची माहिती खूपच कमी असते. आणि सगळ्यात जास्त भीती असते विक्रीची. बरोबर आहे. तर मग त्याला विरोध हा सहसा प्रत्येकालाच होतो. आम्हालाही झाला होता. ओळख करून दिली होती पिकाची. त्यांनी आम्हाला अशी हमी दिली होती की आम्ही तुमच्याजवळून ते पीक म्हणजे उत्पादन झालं की ते पुन्हा खरेदी करू. त्या कारणाने आम्ही वळलो त्याच्याकडे. कुठलंही पीक म्हटलं की सर्वप्रथम येतो तो म्हणजे आपल्याला जमिनीचा. तर याला जी जमीन पाहिजे ती कशा पद्धतीची पाहिजे मग? जमीन मध्यम ते भारी जमीन द्यायला चालते. आणि पण जर हलकी जमीन असेल तर बियाणं थोडंसं दाट पेरावं लागते. बियाणं दाट पेरावं लागतं आपल्याला याच्यामध्ये. सीड रेट जास्त वाढवावं लागतं. थोडंसं उत्पन्न तेवढंच येतं. जी लागवड पद्धत म्हणतो आपण, हा, तर ती काय सांगता येईल आपल्याला? याची लागवड करत असताना ट्रॅक्टरनेच लागवड केली होती आम्ही. आता सुरुवातीला आमच्याजवळ असे साधनं नव्हती. या पीक नवीन असल्यामुळे लागवड कशी करायची थोडीशी माहिती आम्हाला सरांनी दिली होती. दीड फुटाच्या सव्यात त्याची पेरणी केली होती. आणि ट्रॅक्टरनेच केली? ट्रॅक्टरनेच केली. अच्छा. परंतु याचं बियाणं खूप बारीक राहते. हो. तर मग लागवड करताना याची काळजी घ्यावी लागते आपल्याला. कारण की जसं मोहरी असेल किंवा आपलं आता हे जे तुम्ही चिया पीक सांगता हे असेल, याची लागवड करताना पण एक विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागते. तुम्ही कशा पद्धतीने घेतली मग? 25 किलो ह्युमिक ग्रॅन्युअल्स घेतलं होतं. अच्छा. आणि त्याच्यामध्ये चियाचं 1.5 ते 2 किलोचं बी टाकलं होतं. आणि आपल्या ट्रॅक्टरने त्याची अशी पेरणी केली होती. तर ह्युमिक जर नाही भेटलं तर मग रेतीमध्येही मिक्स करून आपण पेरू शकता. याचं जे बियाणं आहे तर ते सर्वप्रथम तुम्हाला कोणी दिलं मग? शरद इंगळे आणि विनोद निमकाळे सर आले होते आम्हाला गावात भेट झाली. त्यांच्या थ्रू आम्हाला हे बियाणं भेटलं. तर याची कुठली एक बीज प्रक्रिया वगैरे केली का मग तुम्ही? बीज प्रक्रिया त्या टाइमला हरभरा मोडला असल्यामुळे आम्ही ट्रायकोडर्माची अशी कोरडी बीज प्रक्रिया करून त्याची पेरणी केली होती. तर पेरणीचा जो कालावधी आहे तो पण फार एक महत्वाचा असतो. कालावधी कोणता आहे मग? तर 1 नोव्हेंबर पासून तर ते 15 डिसेंबर पर्यंत अच्छा आपण याची लागवड करू शकतो. अच्छा. तर याला थंडीचा कालावधी साधारणतः किती भेटायला पाहिजे? 70 ते 80 दिवस जरी याला थंडी भेटली तरी पुरेसं आहे. अच्छा. तर लागवड केल्यानंतर साधारणतः जे एक आपल्याला अंकुर आपल्या जमिनीमधून निघतात तर हे केव्हा दिसायला लागतात मग आपल्याला? खूप
खोल जर लागवड झाली नसेल, वरतीच लागवड जर झाली नसेल, तर 4-5व्या दिवशी आपल्याला ते दिसणं चालू होऊन जाते. तसं दिसणं चालू होतं. 4थ्या-5व्या दिवशीच पीक म्हटलं की खत हे येतच. हो हो. आणि बरेचदा असे लोक म्हणतात की हे खूप कमी खर्चाचं पीक आहे. हो हो. तर याचं खताचं नियोजन तुम्हाला काय सांगता येईल मग? चिया एक असं एक पीक आहे की जे या सेंद्रिय निविष्ठांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद देते. हां. तर याच्यामुळे आम्ही याच्या सगळं सेंद्रिय पदार्थात जे निविष्ठा असतील त्याच वापरल्या. रासायनिकचा काहीच गरज पडत नाही. म्हणजे तुम्ही जे शेती करता ते सेंद्रिय पद्धतीने करता की मग रासायनिक पद्धतीने करताय? हा, याची जी मागणी आहे या सेंद्रिय चियाला खूप मागणी आहे. हा, तर मग सेंद्रिय पद्धतीने जरी आपण चियाची जर लागवड केली आणि ज्या निविष्ठा जरी वापरल्या तरी ते एक उत्तम प्रकारे प्रतिसाद देते आणि उत्पन्नात असं काही कमी येत नाही. कमी येत नाही. रासायनिक पद्धतीनं केलेली लागवड आणि सेंद्रिय पद्धतीनं केलेली लागवड असा कुठला तुम्हाला अनुभव आहे का दोनपैकी पण, दोन्हींचा पण? हो, नक्कीच आहे ना. रासायनिक मध्ये कसं आहे, आपल्या जमिनीला सवय तर आहे समजा रासायनिकची, हां. पण ज्यावेळी आम्ही स्वतः एक सेंद्रिय पद्धत मध्ये वापरताना त्याचा वापर केला तर बिमारी जी आहे आणि त्याची जी क्वालिटी आहे चियाची ही खूपच चांगली आली सेंद्रिय मध्ये. रासायनिक मध्ये जशी पाहिजे तशी येत नाही. येत नाही. रासायनिक तणनाशक वगैरे वापरू शकतो का? मजुरांची खूप टंचाई आहे प्रत्येक ठिकाणी. हो. तणनाशकची एवढी गरज पडत नाही आहे याच्यात, कारण आम्ही पेरणी करत असताना पहिले जमीन वळून घेतो. हां. तो जो थर असतो पहिला एक टनाचा तो निघून जातो. अच्छा. त्याच्यानंतर 1.5 फुटामध्ये पेरत असल्यामुळे डवरे मारले आणि एखादं निंदन जर केलं हलकंसं हं. तर त्याला पुरेसं होतं. याला याच्यामध्ये फक्त एक विशेष आपल्याला लक्ष घ्यावं लागते की मोहरी नसली आली पाहिजे. तर मोहरी याच्यातून अलग करता येत नसल्यामुळे मोहरीचं शक्यतो पीक तण येऊ द्या लागत नाही. नाहीतर मग कोणत्या तणाचा असा एवढा विशिष्ट त्रास होत नाही. होत नाही. तर याचं पाण्याचं व्यवस्थापन आपल्या शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने करायला पाहिजे मग? पाणी तर याला खूपच कमी लागते. सुरुवातीला तर खूपच कमी लागते. 3 पाणी स्प्रिंकलरने देतो. सुरुवातीला? त्याच्यात 3 पाणी स्प्रिंकलरने देतो. हां. आणि त्याच्यानंतर 2 ते 3 पाणी हे आपल्याला वातावरणानुसार, जर वातावरणात समजा उष्णता वाढली तर एखादं पाणी शिल्लक लागते, नाहीतर गव्हापेक्षा एक पाणी कमीच लागते या पिकाला. 5 ते 7 पाण्यांच्या पड्या लागतात. हो, 5 ते 6 पाण्याचे. सुरुवातीला आपण जर का स्प्रिंकलरनं पाणी दिलं तर ठीक आहे. परंतु मग पेरणी करताना कुठलं एखादं, जसं आपण BBF पद्धत म्हणतो किंवा सरी काढून याची पेरणी करावं लागतं. तुम्ही जे सांगितलं की शेवटचे पाणी आपल्याला खालून द्यावं लागतात. हो. तर मग याची पेरणी पद्धत आपल्याला काही बदलावं लागते का मग? हा, वरतीमध्येच तुम्ही पेरू शकता किंवा जर तुम्ही असंही जरी मोकळं पेरलं तर तुम्ही ज्या टाइमला आपण डवरे मारतो त्या टाइमला त्याला दोरी बांधून जर वरती काढली तर हा. पाणी द्यायला एकदम सोपं जातं. अच्छा, बरोबर आहे. म्हणजे एक शेवटचा जो आपण फेर मारतो तो दोरी बांधून मारायला पाहिजे. पीक म्हटलं की किडींचं व्यवस्थापन पण आपल्याला करावं लागतं. हो. आणि तुम्ही सेंद्रिय पद्धतीनं शेती करताय असं बोललेत. हा. तर मग याचं जे नियोजन आहे ते कशा पद्धतीचं आहे मग तुमचं? चिया पिकामध्ये आता आमच्या 2 वर्षातला अनुभव असा आला की आम्हाला अशा विशिष्ट कोणती बिमारी या पिकावर दिसली नाही. पण जर तापमान जर वाढलं तर पांढऱ्या माशीचा थोड्याफार प्रमाणात याच्यावर असर दिसतो. तर आम्ही पिवळ्या आणि निळे चिकट सापळे त्याचा वापर करतो आणि एखादा सेंद्रिय स्प्रे जरी घेतला किंवा दशपर्णी अर्क याचा जरी स्प्रे घेतला तर त्याचे रिझल्ट चांगले येतात. आता दशपर्णी अर्क तुम्ही सांगितलेला आहे. एखादा दशपर्णी अर्क जर का आपल्या शेतकऱ्यांना बनवायचा असेल हा. तर मग याबद्दलची माहिती आहे का तुम्हाला? हो, नक्कीच आहे ना सर. आता कशा पद्धतीनं बनवायचा मग तो? दशपर्णी अर्क एकदम सोपा आहे. हं. दशपर्णीच्या नावाप्रमाणे 10 झाडांची आपल्याला विषारी जे झाडं आहेत त्यांचा पाला लागतो. त्यात सीताफळ झालं, नीम झाले, बेसनचं झाड झालं, त्याच्यानंतर करंज झालं, सीताफळ झालं, त्याच्यानंतर पपईचा पाला झाला, असे जे काही टणटणीचे पाला झाला, असे हे काही पाले 10 विशिष्ट प्रकारचे पाले आपण 2-2 किलो या प्रमाणात घेऊन 180 लिटर पाण्यामध्ये 5 लिटर गोमूत्र, 10 किलो शेण आणि जर डाळीचं पीठ असल्यास किंवा वडाखालची माती जरी असल्यास त्यात टाकून हा पाला आपण 30 ते 35 दिवस सडवतो. आणि त्याच्यानंतर मग जो अर्क निघतो ते 200 ते 300 मिली जरी घेतला आपण एका पंपात तरी तो पुरेसा असतो. हे जे पीक आहे याचा जो कालावधी जो म्हणतो आपण, हा, तर हे किती महिन्याचं पीक आहे मग? 90 ते 100 दिवस अच्छा. हा कालावधी त्याचा पाण्याचा आहे. हं. आणि पुढचे 10 ते 15 दिवस ते वाढण्यासाठी घेतो. म्हणजे असं 110 ते 115 दिवस घेते ती 110 ते 115 दिवस काढणीसाठी येते. अच्छा अच्छा. आता एखाद्या शेतकऱ्याकडे जर का समजा पाणी कमी असेल हा. तर याचं नियोजन आपले शेतकरी करू शकतात का या पिकाचं? हो, नक्कीच करू शकता.
सुरुवातीचे जे पाणी आपण देतो हे मी सांगितल्याप्रमाणे त्यांना खूपच कमी पाणी लागते. 2 पाणी जरी दिले तुम्ही, अच्छा. कारण थंडी जास्त असते, हम्म. आणि पण जे शेवटचे 3 पाणी आहेत तर त्या पाण्याचं फक्त त्या शेतकऱ्याला नियोजन करावं लागते, कारण ते आपल्याला खालूनच द्यावं लागते, ते वरून देता येत नाही. बरोबर आहे. म्हणजे ते पीक खराब होण्याची शक्यता राहते आपली. हा. तर 5 पाण्यात जर जमीन चांगली असली तर येऊ शकते. नवलाईचं पीक जे म्हणतो आपण, किंवा एक नवीन पीक आपल्या शेतकऱ्यांचं आहे, परंतु याला जे एक वनस्पती औषधी जी लागते चिया, दिसण्यासाठी कशी असते ही? 4 ते 4.5 फुटापर्यंत याचं झाडाची वाढ होते. हा. निळ्या रंगाचे फुलं येतात त्याच्या ओंब्यांना. ओंब्या 1 ते 1.5 फुटापर्यंत ओंब्या पडतात त्याच्या, आणि 20 ते 25 फुटवे एका झाडाला येतात. अच्छा. तर आपण जे जंगली तुळस किंवा सब्जाचं झाड म्हणतो त्याप्रमाणे हे दिसते. आता आपण बघतो की दीपक भाऊ, आता पीक कुठलं असो, जर हरभरा असेल किंवा गहू असेल, तर वन्य प्राण्यांचा खूप मोठा त्रास आपल्या या पिकांना होतो. हो. तर या पिकांना तशा पद्धतीचा त्रास होऊ शकतो का? नाही, वन्य प्राण्याचा त्रास, आता आमचं जे गाव आहे त्याच्या आजूबाजूला जंगली एरिया खूप आहे. प्रत्येक जनावरांचा त्रास आम्हाला, रोही असो, डुकरं असो, हरणं, वानेर, असे भरपूर जनावरांचा त्रास होतो. पण ह्या पिकाला इतका उग्रवास असतो, आणि याच्यातलं पाला, बकरी कोणतंच जनावर खात नसल्यामुळे कोणत्याच जंगली जनावराचा किंवा कोणत्याही जनावराचा असा त्रास काहीच होत नाही. त्रास होत नाही. आपल्या शेतकऱ्यांना रात्री अपरात्री जावं लागतं किंवा रखवाली करावं लागते, तेवढा म्हणावं तसा त्रास या पिकाचा नाही आहे समजा. नाही, ही कुंपण शेती म्हणूनही पाहू शकतो आपण याला. हे पीक तयार झालेलं आहे, हा. तर हे आपल्या शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने ओळखायला पाहिजे मग? याच्या ओंब्या सुकल्यानंतर तपकिरी रंगाच्या दिसतात, अच्छा. आणि त्याची जर ओंबी आपण हलवली तर त्यातल्या बियाचा आवाज आपल्याला येतो. त्यावेळेस आपण असं समजा की याची काढणीसाठी हा पीक आलेला आहे. जी काढणी पद्धत कशी आहे? जसं आपल्याला सोंगून काढावं लागते, की थ्रेशरच्या साहाय्यानं किंवा हार्वेस्टर पण आलेले आहेत, त्या पद्धतीनं पण आपण काढू शकतो का? हा, मागील 2 वर्षापासून आम्ही सोंगून, जसं आपण गहू सोंगतो तसं सोंगून थ्रेशर मधून काढून पाहिलेलं आहे. आणि यावर्षी आमचा हार्वेस्टरने एक प्रयोग करून काढायचा विचार चालू आहे. यावर्षी चालू आहे विचार. हो. 3 वर्षाचा अनुभव आहे याचा, या पिकाचा. तर या 3 वर्षाच्या अनुभवामध्ये, कारण की शेतकऱ्यांचं शेवटी येतो तो म्हणजे उत्पन्न, हो सर. तर याचं जे एक एकरी उत्पन्न आपल्याला काय सांगता येईल मग? एकरी उत्पन्न कमीत कमी 3 ते जास्तीत जास्त 5 पर्यंत आम्ही पाहिलेलं आहे, आम्ही लागवड केल्यापासून. अच्छा. त्याच्यावरतीही जर चांगली व्यवस्था जर झाली तर त्याच्याही वरती होऊ शकते असं ऐकलेलं आहे. अच्छा. तर याचा बाजारभाव काय मिळाला तुम्हाला? आतापर्यंत आम्हाला सर्वात जास्त म्हणजे मागच्या वर्षी आम्हाला 12,000 रुपयाने घरूनच आमचं चियाचं बी विक्री झालं. 12,000 रुपये पर क्विंटल? पर क्विंटल. आणि ते पण घरूनच दिलं तुम्ही? घरूनच दिलं. अच्छा. चिया पिकाची जी लागवड आहे ती वाढवण्याची इच्छा आहे का तुमची मग? हो, यावर्षी तर मी 7 एकरापर्यंत त्याची वाढ करणार आहे लागवडीची. आणि आम्हाला 50 शेतकरींचा एक ग्रुप आमचा तयार झालेला आहे. आमच्याच गावात आजूबाजूचे काही शेतकरी आहेत, त्याच्या मिळून सगळ्यांना मिळून 50 जण तरी आम्ही आमच्या गावात यावर्षी लावणार आहे. म्हणजे 100 ते 125 एकराच्या वरतीची याची लागवड आमच्या गावात होणार आहे. याची लागवड करताना बियाण्याचं प्रमाण किती सांगता येईल? याची लागवड करत असताना सीडची जे रेट आहे हे 1.5 ते 2 किलो. 1.5 ते 2 किलो? याचं हे इतकं बियाणं लागते. तसंच 1 किलो 1.25 किलोही म्हणतात, पण 1.5 ते 2 किलो पर्यंत जर पेरलं तर उत्पन्न आपल्या इथे चांगलं आहे. रेट काय राहतो? बियाणाचा रेट हा 100 रुपये किलो प्रमाणित बियाणं भेटते. खर्च वजा जातो एकरी किती रुपये मिळाले मग याच्यामध्ये? आम्हाला खर्च जाऊन 30 ते 35 हजार रुपये एकरी इतके मिळालेले आहे. दुसऱ्या कोणत्याच पिकाला आम्हाला इतके मिळाले नाही. आता जर का आपल्याला इतर शेतकऱ्यांना बियाणं आहे ते मिळू शकते का मग आपल्याला तुमच्याकडे? हो, नक्कीच ना, बियाणं मिळू शकते. अच्छा. माझा एक नंबर आहे, माझ्या नंबरावर जर कॉल केला तर बियाणाची उपलब्धता आम्ही करून देऊ शकतो. अच्छा अच्छा. आणि ज्या झाडाला फुलं येतात त्याचं परागीकरण होणं फार एक महत्त्वाचं असतं. हो. तर परागीकरण करण्यासाठी आपल्या शेतकऱ्यांनी कोणती काळजी याच्यामध्ये घ्यायला पाहिजे मग? नाही, याच्यात कोणतीच काळजी घ्यायला लागत नाही, कारण आपण रासायनिक फवारणी नाही करत असल्यामुळे आणि या चिया पिकाला एक आकर्षक निळ्या रंगाचा कलर असल्यामुळे मधमाशांना स्वतःहून आकर्षित होतात. अच्छा. आणि खूप मोठ्या प्रमाणात मधमाशांचा वावर त्या शेतात दिसतो. आजूबाजूच्या शेतांनाही त्या मधमाशांचा फायदा होतो. या चिया पिकामुळे आम्हाला तरी असं वाटतं की मधमाशांचं जे कमी होत चाललेलं आहे दुसऱ्या पिकाच्या फवारण्यामुळे,
तर या चिया पिकामुळे त्यांचंही संवर्धन होते आणि आजूबाजूला त्यांचे जे वापर हा खूपच जास्त प्रमाणात होतो आणि दुसऱ्या पिकांना याचा फायदा होतो. तर दीपक भाऊ, तुम्ही या पिकामध्ये मग समाधानी आहात का? खूपच समाधानी आहे. मी तर असंही म्हणेन की एक पारंपरिक पीक सोडून ज्यावेळेस आम्हाला औषधी वनस्पतीमध्ये दुसरा एक पर्याय शोधायचा होता, तो चिया पीक भेटल्यामुळे आम्हाला याचा खूपच जास्त फायदा झालेला आहे. तर दीपक भाऊ, चिया पीक लागवड या विषयावर एक सखोल मार्गदर्शन तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना केलं, त्याबद्दल आमच्या शेतकऱ्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद. सर, तुम्ही मला आकाशवाणी केंद्रावर बोलवलं याच्याबद्दल ही माहिती देण्यासाठी त्याबद्दल मी धन्यवाद. आताच आपण चिया पीक लागवडीचे अनुभव याविषयी दीपक श्रीकृष्ण पारसकर यांची सचिन म्हैसने यांनी घेतलेली ही मुलाखत आताच आपण ऐकलीत. आता वेळ झाली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेण्याची. हे भाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल कमीत कमी 1750 रुपये ते जास्तीत जास्त 1845 रुपये आणि आवक होती 103 क्विंटल. गहू लोकल 2450 रुपये ते 2560 रुपये आणि आवक होती 53 क्विंटल. मूग 5500 रुपये ते 5500 रुपये आणि आवक होती 5 क्विंटल. तूर 6200 रुपये ते 7285 रुपये आणि आवक होती 960 क्विंटल. हरभरा 5050 रुपये ते 5480 रुपये आणि आवक होती 252 क्विंटल. हरभरा पांढरा 5100 रुपये ते 5100 रुपये आणि आवक होती 3 क्विंटल. सोयाबीन पिवळे कमीत कमी 4000 रुपये ते 4480 रुपये आणि आवक होती 4161 क्विंटल. आताच आपण कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया निवेदन. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाविषयीचे हे निवेदन असून शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसानवाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवार दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कांदा लागवड तंत्रज्ञान. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर गजानन तुपकर, विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करावेत. त्याकरिता आमचा फोन नंबर असा आहे 0724 2456 आणि या कार्यक्रमाचे प्रसारण आपण मंगळवार दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. आता वेळ झाली आहे हवामान शास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त. तापमान कमाल 27.8 अंश सेल्सिअस तर किमान 21.9 अंश सेल्सिअस. प्रखर सूर्यप्रकाश 0.4 तास तर हवेचा ताशी वेग होता 1.8 किलोमीटर. आर्द्रता सकाळी 91% तर दुपारी होती 81% आणि मागील 24 तासात बाष्पीभवनाचा वेग 3.1 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे.
आजचा पाऊस 9.6 मिलीमीटर तर आजपर्यंतचा एकूण पाऊस 1065.3 मिलीमीटर एवढा नोंदविण्यात आलेला आहे. आत्ताच आपण हवामान वृत्त जाणून घेतलं. कृषीवाणीमध्ये आजारी जनावरांची सर्वसामान्य लक्षणे याविषयीची ही माहिती आणि ही प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, जनावर आजारी असेल तर त्याच्या शरीर क्रियेत आणि तसेच त्याच्या नेहमीच्या हालचाली आणि वागणुकीमध्ये बदल होतो. अशावेळी जनावरात सर्वसाधारणपणे लक्षणे दिसून येतात. ती अशी: आजारी जनावर कळपातून वेगळे होऊन सुस्त उभे राहते, आवाजाला लगेच प्रतिसाद देत नाही किंवा मंद प्रतिसाद देते, जनावर सुस्त आणि अस्वस्थ असते, नेहमीच्या वागणुकीत बदल होतो, कधीकधी चिडकेपणा येतो तर सतत ओरडत किंवा हमरत राहते, जनावरांची भूक मंदावते किंवा खाणेपिणे पूर्णपणे बंद करते, जनावर नियमितपणे रवंथ करत नाही किंवा संपूर्णतः थांबविते, श्वासोच्छवासाची गती कधीकधी मंदावते, आजारी जनावरांचा वरच्या ओठावरील नाकाचा शेंडा कोरडा पडतो, डोळ्यातून पाणी वाहते, डोळ्याच्या पापण्यांच्या आतील आवरण लालबुंद अगर निळसर पिवळसर होते तर काही रोगामध्ये ते पांढरे होते, नाकातून पातळ स्त्राव येतो, कधीकधी तो घट्ट असतो, जनावर वारंवार खोकलत राहते, अंगाला किंवा कानाला स्पर्श केल्यास तापमान वाढलेले किंवा कमी झालेले आढळते, काही विकारांमध्ये किंवा रोगामध्ये जनावरांच्या तोंडातून लाळ किंवा फेस गळत असतो, त्वचा खरबडीत आणि निस्तेज दिसते, जनावरांच्या नेहमीच्या हालचाली बदलतात किंवा शारीरिक हालचाल मंदावते, काही रोगांमध्ये किंवा विकारांमध्ये जनावर आखडून उभे राहते किंवा अडखडत चालते, कधीकधी गोल गोल फिरते, डोके भिंतीवर किंवा एखाद्या वस्तूवर आपटते, झटके येतात आणि तोल जाऊन जमिनीवर पडते, शेण पातळ किंवा अतिघट्ट होते आणि विशिष्ट असा दुर्गंध येतो, जनावर वारंवार कुंथत राहते, काही रोगांमध्ये किंवा विकारांमध्ये लघवीचा रंग बदलतो, तो कधी लाल गर्द पिवळा किंवा कॉफीच्या रंगासारखा होतो. शेतकरी बंधूंनो, आताच आपण कृषीवाणीमध्ये आजारी जनावरांची सर्वसामान्य लक्षणे याविषयीची ही माहिती जाणून घेतली. शेतकरी बंधूंनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत कार्यक्रमाच्या शेवटी, तेव्हा सचिन म्हैसेल यांनी रोप नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी ऐकलात.